तर प्रयागराज या ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता जरी पोहोचले असले तरी याआधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या ठिकाणच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला होता। त्रिवेणी संगमावरती पोहोचण्यासाठी त्रिवेणी संगम ही जी जागा आहे 3 नद्यांचा हा संगम आहे, त्यामुळे या ठिकाणी त्रिवेणी संगम असं या जागेला म्हटलं जातं। मात्र या संगमावरती खास करून स्नान करण्यासाठी तर 3 नद्यांचा हा संगम जो आहे तो अतिशय पवित्र मानला जातो आणि या पवित्र संगमामध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व खास करून कुंभमेळ्यामध्ये आहे। कारण तब्बल 140 वर्षांनंतर असलेला हा कुंभमेळा आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पोहोचलेले आहेत। दरम्यानची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। प्रयागराजमधून महाकुंभाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खरं तर आपण पाहतोय आणि सध्या ही जी दृश्य आपण पाहतोय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोटीच्या सहाय्यानं त्रिवेणी संगमापर्यंत पोहोचलेले होते। त्या दरम्यानची सुद्धा दृश्य आहेत। 13 जानेवारीपासून खरं तर हा महाकुंभ मेळा सुरू झालाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंभमेळ्यातील शाही स्नानावरून खासदार संजय राऊतांनी मात्र जोरदार टोलेबाजी केली। आज खास मुहूर्त नाही तरी मोदींची गंगेमध्ये डुबकी आहे असं राऊत म्हणाले। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच मोदींनी आजचा दिवस निवडला असा आरोप राऊतांनी केलाय। तर राऊतांनी नेमकं काय म्हटलं बघूयात। मोदींनी जर आम्हाला नेलं असतं सगळ्या खासदारांना तर आम्ही गेलो असतो, एकटे एकटे काय जाता, आम्हाला नेलं असतं त्यांच्या ह्याच्यात तर आम्हीही त्यांच्याबरोबर ते पुण्य पदरात पाडून घेतलं असतं। पण निवडणुकीच्या दृष्टीनं दिल्लीच्या त्यांनी आजचा दिवस निवडला, त्यांना उद्याही जाता आलं असतं, त्यांना निकालानंतरही जाता आलं असतं किंवा त्यांना सुरुवातीलाही जाता आलं असतं, पण मुहूर्त त्यांनी काढलेला आहे आजचा।